नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त व्हेज बिर्याणी याची रेसिपी बघणार आहोत. अगदी बघू शकता तुम्ही मोकळा सळसळीत भात कसा करायचा आणि योग्य प्रमाण किती माणसांसाठी किती प्रमाण घ्यायचं याची अचूक मी रेसिपी तुम्हाला आज शेअर करणार आहे तुमच्याशी. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मस्त अशा व्हेज बिर्याणीला. इथे मी 1.5 किलो तांदूळ घेतला आहे. बासमती तांदूळ घ्यायचा आहे. एकदम असा लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा आहे. आणि आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, कारण आपण बिर्याणी बनवत आहोत त्यामुळे. तर इथे मी बघू शकता तुम्ही भाज्या घेतल्या आहेत. मी फ्लावर घेतला आहे, तोही मोठा मोठा कट करायचा आहे. बटाटे घेतलेत, परसबी, गाजर, फ्रोझन मटर. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, दही टाकून घ्यायचे, जिरे पावडर, धने पावडर, मिर्च पावडर आणि 1 छोटा चमचा हळद टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे. बिर्याणी बनवायची म्हटलं तर तांदूळ हा अर्धा तास अगोदर भिजत ठेवायचा आहे, कारण त्यातले जे स्टार्च आहेत तर ते गेले पाहिजे, आणि मग ते गेले तर आपला हा भात चांगला मोकळा सळसळीत होतो. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतले, त्यामध्ये पाणीला आता उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे आणि त्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे तुम्ही टाका. जिरं, काळे मिरे, शहाजिरे, दालचिनी, तेजपत्ता हे सर्व टाकून घ्यायचे. मोठी विलायची, लहान विलायची वगैरे टाकून घ्यायची. आणि यामध्ये 1 ते 2 चमचे मी तूप टाकून घ्यायचे, कारण मोकळा सळसळीत भात होतो, मऊ पडत नाही, एकदम मोकळा सळसळीत होतो तूप टाकल्याने. आणि त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे, एक पूर्ण लिंबू पिळून घ्यायचे. इथे आपण 15 ते 20 लोकांचं मी इथे बिर्याणी बनवते. जसं तुमच्याकडे कुठली पार्टी किंवा बड्डे पार्टी वगैरे असेल तर तुम्ही याप्रमाणे प्रमाण घेऊ शकता. इथे आता मी गॅसवर कढई ठेवली आणि आता आपण भाजीची तयारी करून घेऊया. इथे 2 ते 3 पळ्या छोट्या चमचा तेल टाकले. आता त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि छानशा अशा शिजवून घ्यायच्या आहे. जास्तही शिजवायच्या नाही आहेत भाज्या, अगदी थोड्याशा शिजवायच्या आहे, कारण बिर्याणीमध्ये आपल्याला दम द्यायचा आहे, तर आपल्याला ती भाजी त्यातही शिजणार आहे. इथे थोडंसं शिजवायचं आहे, भाजी जास्त गाळ करायची नाही आहे. एखाद 5 मिनटं फक्त शिजवायची. इथे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला हा स्वच्छ असा धुतलेला तांदूळ त्यामध्ये सगळा टाकून घ्यायचा आहे. बिर्याणी करायच्या अगोदर तुम्हाला अर्धा तास हा तांदूळ पाण्यात स्वच्छ 2-3 वेळा धुवून हा असा भिजत ठेवायचा आहे. आता यामध्ये सर्व तांदूळ मी टाकून घेतला आहे. आता यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण हे भरपूर घाला, कारण आपल्याला हे भात जर थोडासा शिजला तर तो आपल्याला सगळं, कारण पाणी भरपूर घातले आपण आणि आपल्याला त्यामध्ये मीठ भरपूर घालायचं आहे. आपल्याला हा तांदूळ जास्तही शिजवायचा नाही आहे, फक्त 80% हा तांदूळ शिजवायचा आहे. तर चांगला हा तांदूळ शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. एक 80% भात शिजलेला आहे. आता यावरचं जे पण काही हे खडे मसाले आहेत ते आपल्याला असे शोधून काढायचे आहेत. आता हा तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे ते पाणी सगळं, कारण त्यात जास्त वेळ ठेवायचा नाही आहे तांदूळ, नाही तर त्याचे तुकडे पडतील. आपल्याला हा थोडा थोडा घेऊन असा पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचे.
लगेचच गरम पाण्यातून काढायचं आहे, कारण त्यातच जर तुम्ही थोडा वेळ जरी ठेवला तर हा भात जो आहे आपला तो पूर्णपणे गळेल आणि असा एकदम मऊ पडेल, त्याचे तुकडे होतील. त्यामुळे लगेचच पाण्यातून काढायची तुम्ही घाई करायची आहे. दुसरीकडे भाजीही तयार झाली आपली. बघू शकता तुम्ही, जास्त शिजली नाही आहे भाजी, जास्त शिजवायचीच नाही आहे. अगदी थोडीशी 70% भाजी शिजवायची. आता इथे मी कांदा हा चांगला तळून घेतला आहे कुरकुरीत. इथे मी काय ड्रायफ्रूट्स घेतले. आता आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला. हा बिर्याणी मसाला आहे. तर यामध्ये 3-4 पळ्या मी तेल टाकले, छोट्या पळ्या. त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्यायचे. तर भाज्या टाकून घ्यायच्या. आपल्याला सर्व भाज्या या खालीच टाकायच्या नाही आहेत, तर आपल्याला लेयर्स बनवायचे. बिर्याणी बनवायची म्हणलं तर लेयर्स हे असतातच. आपल्याला हे लेयर्स बनवून घ्यायचे. थोडी भाजी मी खाली टाकली, नंतर वरून भात टाकला आहे. परत वरून मी थोडी भाजी टाकून घेतली आहे. परत असं थोडंसं त्याच्यावर परत बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे. चांगला एकजीव करून घेतला आहे. आता परत वरून कांदा जो आहे आपला तळलेला तो टाकून घेतला. थोडंसं तूप टाकून घेतलं. तुम्ही फूड कलरही वापरू शकता किंवा केसरचं दूधही वापरू शकता. इथे मी फक्त तूप वापरलं आहे. इथे आपण 2 ते 3 लेयर दिले बिर्याणीला. इथे वरून पण भाजी टाकली आणि कांदाही टाकून घेतला आणि तूपही टाकून घेतलं 2-3 चमचे. परत भात टाकून घेतला. 1.5 किलोच्या तांदळामध्ये तुम्ही 15 ते 20 माणसांचं तुम्ही जेवू शकतात आरामात. वरून पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली. आता याला वरून असं काहीतरी जड ठेवायचे भांडं किंवा काहीतरी खलबत्ता म्हणा किंवा काहीतरी जड ठेवायचे, जेणेकरून आपला खाली दम बिर्याणीला चांगला दम लागेल. बघू शकता तुम्ही, मस्त दम बसला आहे बिर्याणीला. आणि आहा बघू शकता तुम्ही, असं मोकळा सळसळीत भात झालेला आहे. अप्रतिम, सगळं घरभर सुगंध पसरला आहे. बघू शकता तुम्ही, चांगला मोकळा असा भात आपला झालेला आहे. मी कोणकोणत्या टिप्स वापरल्या त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी व्हेज बिर्याणी आणि त्यासोबत काकडीची मस्त कोशिंबीर. आहा, वा क्या बात आहे. खूप छान झाली आहे बिर्याणी. तुम्हाला आजची ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.